ऋषभ हटकर यांचं गाणं सांगितलं. गाणं खूप अवघड आहे. महिला मंडळ हात जोडून कळकळीची विनंती करते की जरा ऋषभ हटकर यांचा व्हिडिओ बघा. तो मुलगा किती छान गातो, तो किती सुंदर आहे. त्याचं वय सुद्धा जास्त नाहीये, पण कलावंताचा रंग रंगोटीचा बाजार सर्व दुःख माग सारावं लागतात आणि तुमच्यासाठी चेहऱ्यावर ते हसू आणावं लागतं. महिला मंडळ हे गाणं ऋषभ हटकर यांच्या जीवनावरती आधारित आहे. कारण तो येडेश्वरीचा भक्त आहे. जीवनामध्ये जगत असताना असाच एक काळ ओढून आला आणि ऋषभ हटकर यांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये त्याला दोन्ही पाय गमवावे लागले. महिला मंडळ जीवन पुन्हा नाही म्हणून सांगायचं या ठिकाणी ऋषभ हटकर म्हणतात. वा आलं की बक्षीस भाभीचं. नौशाद भाभी शेख यांच्या वतीने आदिमाया शर्षीच्या भेटीला जायचंय, येडेश्वरीला भेटायला जायचंय, पण पाय नसल्यामुळं चालायला येत नाही. पण मनाची तळमळ महिला मंडळ त्यांनी ह्या गाण्यामध्ये मांडली आहे. ज्यांनी हे गाणं लिहिलंय त्यांचे नाव आहे कुलदीप SK स्टुडिओ. या स्टुडिओला या गाण्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. म्हणून मी SK स्टुडिओ यांना, कुलदीप आणि सचिन दादा यांना मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या महाराष्ट्राला त्या ऋषभ हटकरची कहाणी, कथा आणि त्याचं अवस्था दाखवली. त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद. म्हणून ऋषभ हटकर आपल्या गोड आवाजामध्ये, दर्द भऱ्या आवाजामध्ये, दुःखामध्ये गात आहे. म्हणत आहे येडेश्वरीला, काय म्हणत आहे? काग अचानक हिडून आलं या घडून, काग अचानक हिडून आलं या घडून, कसाही उजेडून तुझा डोंगर चढून, काग अचानक हिडून आलं या घडून, कसाही उजेडून तुझा डोंगर चढून. ये रामा, ये रामा, ये रामा.
कसा येऊ येऊ तुझा डोळा चढून काकाच्या नकही येडू आला या घडून कसा येऊ येऊ तुझा डोळा खरंच आहे गोष्ट खोटी नाहीये गाणं कुलदीपचं मन जातंय गजडून कसा येऊ येऊ तुझा डोळा चढून काकाच्या नकही येडू आला या घडून कसा येऊ येऊ तुझा कसा येऊ येऊ तुझा डोळा चढून काकाच्या नकही येडू आला या घडून कसा येऊ येऊ तुझा डोळा चढून कसा येऊ येडू